राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे राजरोसपणे अवैध दारू विक्री सुरू आहे। दारूचे व्यसन लागून परिसरातील अनेक तरुण कमी वयात मयत झाले आहेत। यापुढे दारूमुळे कोणी मयत झाले तर त्याचा अंत्यविधी राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात करणार असा सज्जड इशारा काही महिलांनी दिला। राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरातील काही महिला व पुरुषांनी 30 जून रोजी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिले। त्यात म्हटले आहे की प्रसादनगर परिसरात राजरोसपणे दारू विक्री व्यवसाय चालू आहे। सदर दारू विक्रेत्यांना परिसरातील नागरिकांनी भेटून व्यवसाय बंद करा, आमचे प्रपंच उद्ध्वस्त होत आहे तसे समजावून सांगितले, परंतु ते कोणाचेही ऐकत नाहीत। आम्ही पोलिसांना हप्ते देतो, तुम्हाला आमचे काय वाकडे करायचे ते करून घ्या असे उत्तर दारू विक्रेत्यांकडून दिले जाते। परिसरातील जिल्हा परिषद शाळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, हनुमान मंदिर परिसरात व्यवसाय चालतो। काही तरुण दारू पिऊन तेथे शिवीगाळ करून धिंगाणा करतात, त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो। तसेच जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना पैसे मागतात, पैसे न दिल्यास शिवीगाळ करून मारण्याची धमकी देतात। तसेच येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेडछाड केली जाते। सदर परिसरातील अवैध दारू व्यवसाय ताबडतोब बंद करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे। निवेदन देतेवेळी शरद साळवे, लैला शेख, परवीन शेख, रेखा जाधव, सुनीता पवार, रुथ कांबळे, मंगल थोरात, सविता बनसोडे, रोशन शेख, स्वार्थबाई जाधव, जैतून, माया साठे, लता जगताप, अलका पठारे, लता साळवे, येलनबाई गायकवाड, परिगा सरोदे, अंजू बोर्डे, पल्लवी पवार, रंगूबाई मोकळ, लक्ष्मीबाई पंडित, कविता साळवे आदी महिला व पुरुष उपस्थित होते। माझं नाव कविता साळवे। आम्ही ना लय दिवसाचा प्रयत्न करतो ते दारूबंदीचा। इथं आलं ना आम्हाला नुसते म्हणतात तुम्ही घरी जा, आम्ही करीतो। आम्हाला म्हणतात का तुम्ही तपास करा, तुम्ही धरून द्या। आम्ही कशी काय दारू धरून द्यायची? तुमचं काम काय आहे? मग आम्ही जर दारू धरून द्यायचं मग तुम्ही करता काय? आम्हाला असे इथं आल्यावर आम्हाला वाटी लावून देतात, आम्हाला म्हणतात जा जा। आम्ही आलोच संध्याकाळी, आले का घडीभर आले का याच्या त्याच्या घरात घुसले का हे निघून जातात। आमचं जे रोजचं चालू आहे ते चालूच आहे। आमचे लहान लहान पोरं तिथं कुणी सोयरीक द्याय ना आमच्या मुलांना, असं म्हणून राहिले का हे प्रसादनगर लय दारुडं झालेलं आहे। आणि ते लोक दारूवाले ऐकत नाही। आम्ही जर बोलायला गेलो तर ते डायरेक्ट म्हणतात का तुमच्या पोरांवर आम्ही काही बी आळ घेऊ, आम्ही आमच्या अंगावरचे कपडे फाडू। मग आता आम्ही काय करणार आहे? रोज आम्ही रानात काम करतो, संध्याकाळी मरणाचे लोक दारू पिते, बायांना त्रास देते, कालवण भाकरी बाहेर रस्त्याला फेकून देते। मग आता आम्ही कवर काय करायचं? मागच्या वर्षी 2 जण मेलेले आहेत। आम्ही डायरेक्ट म्हणलं होतं इथं आणून पुरणार आहेत आम्ही, हे सुद्धा बोललेलं आहे, पण आमची कुणीच दखल घेतलेली नाहीये। आणि आता आमचं एवढंच म्हणणं इथून पुढे जर कुणी जरी मेलं तर आम्ही डायरेक्ट इथं पोलीस स्टेशनला आणून इथं जाळणार आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे। मी शरद साळवे, राहुरी फॅक्टरी प्रसादनगर येथील दारूबंदी झाली पाहिजे। आता आम्ही PI साहेबांना निवेदन दिले आहे। त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की तुमची लवकरात लवकर प्रसादनगरची दारू आम्ही बंद करू। बऱ्याच दिवसाचे आम्ही अनेक निवेदन दिले आहे, पण कुठल्याही प्रकारे दारू बंद झालेलं नाही। तात्पुरतं तेवढी दारू बंद होती, पुन्हा चालू होती। आणि ज्या वेळेस आम्ही जर सांगायला गेलो तर ते लोक आम्हाला दादागिरीची भाषा वापरतात। तर पोलीस प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर दारू बंद करावी। दारू पिणारे लोक प्रसादनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या अवतीभोवती फिरतात। प्रसादनगरची शाळा आहे, हनुमान मंदिर आहे आणि खूप त्रास आहे। आणि जे इतकी बिकट परिस्थिती झाली आहे की ज्यांचे म्हणजे जे मुलं आहेत ना अक्षरशः त्यांचे म्हणजे मरायला लागलेले आहेत। अक्षरशः त्यांच्या किडन्या खराब झालेल्या आहे। आणि आज या सर्व महिला ज्या आज निवेदन द्यायला आलेल्या आहेत, आज त्यांचा इथं टेम्पो उभा आहे। या महिला सर्व कामाला चाललेल्या आहेत। या कामाहून कामाला न जाता या महिला सगळ्या टेम्पो घेऊन इथं आले आहेत का आज त्या स्वतः काम करतात आणि त्यांचे नवरे तिथं दारू पितात। तर आमची पोलिसांना एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर आमची दक्षता घ्या आणि आमची प्रसादनगरची दारू बंद करा, हीच विनंती। मी मंगल थोरात आहे। मी कामधंद्याला जात असते। आमचा मालक वय खूप झालेलं आहे, काही घरातलं इकून दारू पितात आणि ते दारूवाले काय ऐकत नाही, ते आमच्या संग भांडायला येतात उलटी। काय करायचं? आम्ही दारू बंद झाली पाहिजे। ते लंगडत जाते, आपल्या 8 दिवस झाले। मी कवर त्यांचं दुखणं काढू? म्हातारे वयस्कर माणसं आहे, आम्ही कवर दुखणं काढायचं? असं 3 तास न्यायचं दवाखान्यामध्ये, 3 तास नीट करायचं। काय करायचं? आम्ही हे दारू आले काय बंद करते नाही, ते दारू बंद झाली पाहिजे। काम करतो आमची खुरप्या सुद्धा संघ आहेत, पिशव्या आहेत भाकरीच्या आमच्या, आम्ही कामाला चाललेलो तसं तिकडे आलेलो आहे।
उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसारे, देवळाली, परवरा. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.